राष्ट्रवादीच्या प्रवक्तेपदावरनं रुपाली ठोंबरे यांना हटवण्यात आलंय, तर अमोल मिटकरींना सुद्धा प्रवक्तेपदावरनं हटवण्यात आलंय। मारहाण प्रकरणामुळे वादात सापडलेले सूरज चव्हाण यांची प्रवक्तेपदी नेमणूक करण्यात आली आहे। या संदर्भात आपण माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडनं। प्रणाली, राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांना प्रवक्तेपदावरनं हटवण्यात आल्याचं काय कारण? पुन्हा आपण माहिती घेऊस प्रणालीकडनं, मात्र ही मोठी बातमी आपण बघतोय। रुपाली ठोंबरे या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्या, त्यांना प्रवक्तेपदावरनं हटवण्यात आलंय, तर दुसरीकडे अमोल मिटकरी हे देखील राष्ट्रवादीचे प्रवक्ते होते, मात्र त्यांना प्रवक्तेपदावरनं हटवण्यात आल्याची मोठी बातमी येते। पुन्हा जाऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, काय कारण या दोघांना प्रवक्तेपदावरनं हटवण्याचं? आपण बघितलं की वेगवेगळ्या कारणांमुळे, म्हणजे वेगवेगळ्या वेळेला प्रतिक्रिया दिल्यामुळे पक्षाच्या आदेशाशिवाय किंवा पक्षाची भूमिका ठरण्याच्या आधीच प्रतिक्रिया दिल्यामुळे विशेषतः जर आपण बघितलं तर असं दिसून येतंय की अमोल मिटकरी असतील किंवा रुपाली ठोंबरे असतील हे अडचणीत आल्याचे दिसून येत आहेत। कारण आता जी 17 जणांची यादी जाहीर झालेली आहे, या 17 जणांच्या प्रवक्तेपदाच्या यादीमध्ये या दोघांचीही नावं नाही आहेत आणि त्यामुळे कुठेतरी त्यांची एक प्रकारची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी करण्यात आलेली आहे का, असा सवाल यातून उपस्थित होतो। सगळ्यांची यादी पुन्हा एकदा जाहीर करण्यात आलेली आहे, परंतु या यादीमध्ये रुपाली ठोंबरे पाटील ज्या 2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचं जे एकूण बैठकांचं सत्र सुरू होतं त्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या, विशेषतः रुपाली चाकणकर यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या, त्या प्रतिक्रिया पक्षाच्या प्रतिमेला डागाळणाऱ्या किंवा ठेस पोहोचवणाऱ्या होत्या किंवा अंतर्गत वाद जो आहे तो चव्हाट्यावर आणणारा होता। या संदर्भात आपण बघितलं होतं की रुपाली ठोंबरे पाटील यांना एक नोटीस सुद्धा पक्षाच्या वतीनं बजावण्यात आलेली होती। त्याचं 7 दिवसाच्या आत त्यांना उत्तर मागण्यात आलेलं होतं, परंतु त्याआधीच त्यांच्यावर एक प्रकारची कारवाई झाल्याचं बघायला मिळतं, कारण या यादीमध्ये त्यांचं नाव नाहीये। अमोल मिटकरी यांच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडलंय ते बघावं लागेल। काही वरिष्ठांच्या नाराजीला काही ठिकाणी त्यांना सामोरे जावं लागलेलं होतं, त्याचा हा परिणाम म्हणावा लागेल। खरं तर